मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे. आणि ह्या विषयावर चर्चा करताना आपण 2 राशीबद्दल सुद्धा चर्चा केलेली आहे. पुढच्या राशींची चर्चा आपण येत्या व्हिडिओमध्ये आपण करूच. पण मी ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्वतःबद्दल माहिती देतोय. स्वतःबद्दल माझ्या जे काय मी व्यवसाय करतोय, जे काय माझं कार्यक्षेत्र आहे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय. आणि एक तुम्हाला मी गोष्टही सांगतोय, ती गोष्टही तुम्ही पूर्ण ऐका. मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट ह्या भागाकडे जर वळला असाल तर विनंती करतोय ह्या पूर्वीचा भाग तुम्ही बघा, पहिला भाग बघा, म्हणजे त्याची लिंक बरोबर लागेल. जे की मी माझ्याबद्दल जी माहिती सांगतोय आणि जी गोष्ट सांगतोय त्याची पूर्ण लिंक तुम्हाला लागेल आणि पूर्ण व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे ह्या पूर्वीचा भाग बघा, ह्या पूर्वीचा अध्याय बघा आणि मगच ह्या भागाकडे वळा आणि मगच हा व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो, हे माझे जे काय उपक्रम आहे त्या उपक्रमाला सबस्क्राईब करा. ह्या माझ्या चॅनलला आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि ह्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. जे काय तुमचे विचार असतील, माझ्या विरोधात असतील किंवा माझ्या समर्थनासाठी असतील, कुठल्याही प्रकारे तुम्ही आपले विचार मांडू शकता. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, ही जी मी शृंखला घेऊन आलो आहे, सनातनी वास्तव, हा माझा जो चॅनल मी घेऊन आलो आहे सनातनी वास्तव, याचा मागचा उद्देश काय तर मला सनातन तुमच्यासमोर ठेवणं. सनातनची परिभाषा काय आहे, सनातनचं वास्तव काय, रिॲलिटी काय आहे हे ठेवणं. आणि त्यासाठी मी हे सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत. सनातनबद्दलसुद्धा मी माझा व्हिडिओ बनवलेला आहे. अवतारांबद्दल माझे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण आज जे मी माहिती देणार आहे ती माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती आहे, माझ्या वैयक्तिक कार्यांबद्दल आहे. मित्रांनो, ही सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जे काही प्रश्न पडत आहेत माझ्या श्रोत्यांना, त्या सर्व प्रश्नांना एकाच वेळी मला उत्तर द्यायचं आहे. म्हणजे त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं त्यांना सापडतील. मित्रांनो, मी जसा उल्लेख केला आहे यापूर्वी की मी एक आर्किटेक्ट म्हणून काम करतो आहे. आता वर्तमान काळात डेव्हलपर म्हणून मी काम करतो आहे वर्तमान काळात. सुरुवात कुठून झाली माझी तर कमर्शियल आर्टिस्टपासून. कमर्शियल आर्टिस्ट मित्रांनो, हे जे सगळे डिप्लोमा आहेत ते मी पूर्ण केलेले आहेत. फक्त यापूर्वी कमर्शियल आर्टिस्ट, फोटोग्राफी, इंटिरियर डिझायनिंग आणि आर्ट टीचर डिप्लोमा हे सगळे मी पूर्ण केलेले आहेत. पण आर्किटेक्चर मी पूर्ण करू शकलो नाही. माझ्या एका श्रोत्याने मला एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, माझं एक काम करायचं आहे, माझ्या गावात मला एक घर बांधायचं आहे. असे माझ्या भावंडांची मिळून असे 3 घरं बांधायची आहेत. तर त्यासाठी तुम्हाला बोलवायचं आहे, तुम्हाला पाचारण करायचं आहे. पण तुम्ही म्हणालात की मी डिप्लोमा पूर्ण केलेलं नाही आहे, मी शिक्षण पूर्ण केलेलं नाही, मग तुम्ही आर्किटेक्ट कसे काय? मित्रांनो, माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे त्या काळात ज्यावेळी मी तो आर्किटेक्चरचा डिप्लोमा करत होतो त्या काळामध्ये वडील माझे आजारी पडलेत आणि त्यामुळे त्या आजारपणाच्या काळामध्ये तो माझं शिक्षण मी पूर्ण करू शकलो नाही आणि ते राहूनच गेलं. पण मी आर्किटेक्चरची पूर्ण माहिती घेतलेली आहे, पूर्ण अभ्यास केलेला आहे. भले मी आज सर्टिफाय नाही आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, माझ्याकडे लायसन नाही आहे, मला सही करण्याची अनुमती नाही आहे, तरीसुद्धा मी 100% अभ्यास केलेला आहे. किंबहुना मी इतरांपेक्षा जास्त अभ्यास केल्याचं मानायला हरकत नाही. इतरांपेक्षा म्हणजे जे काय आर्किटेक्ट स्वतःला संबोधतात, बऱ्याच जणांच्या मी त्रुटी चुका मी काढतो, त्यांच्या निदर्शनात आणून देतो. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा उजवा आहे असं तरी मला वाटते. मी अतिशहाणा आहे असं म्हणत नाही आहे, पण आज तग्यात मी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. असो मित्रांनो, आणि हे जे काम करतो आहे मी त्या माझ्या श्रोत्यालाही मी सांगतो आहे
जर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहत असाल, तुमच्या एक गोष्ट निदर्शनात आणून देतो. तुम्हाला जे काम करायचं आहे, तुमच्या घराचं जो बंगल्याचं जे काम करायचं आहे आणि तुमच्या भावंडांच्या बंगल्याचं काम करायचं आहे, ते मी अवश्य घेईन, अवश्य स्वीकारेन. मला अडचण नाही आहे, कारण सर्व काम मीच करणार आहे. फक्त सही आणि सिक्का ते का लायसनेड म्हणजे सर्टिफाय आर्किटेक्टकडून मी घेणार, त्याला मी पर्सेंटेज देतो. असे माझे एक मित्रसुद्धा आहेत आणि काही ओळखीची माणसंसुद्धा आहेत, ओळखीचे आर्किटेक्टसुद्धा आहेत, जे नावाला त्यांच्याकडून मी सह्या आणि स्टॅम्प घेतो त्यांच्या, आणि त्यांना मी त्या सहीचं आणि त्याच्या ह्याचं पर्सेंटेज देतो आणि माझी कामं पूर्ण करतो. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. पण हे जे बाकीचे मी तुम्हाला जे काय डिप्लोमा सांगितले ते मी पूर्ण केले. मी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून माझी फ्लॅश ॲडव्हर्टायझिंग एजन्सीसुद्धा होती, पण नंतर कॉम्प्युटरमुळे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हे ऑटोकॅड नाही, कोरल ड्रॉ हा विषय आल्यानंतर हळूहळू त्याच्यामधून सुद्धा जे उत्पन्न मिळायचं एक साधन होतं, त्याची उत्पन्न कमी मिळायला लागल्यानंतर हळूहळू मी बाहेर पडलो त्या क्षेत्रातून. फोटोग्राफी करायचो, कमर्शियल फोटोग्राफी आणि फंक्शनल म्हणजे कुठल्या प्रोग्रामचे लग्नाचे वगैरे असे छोटे मोठे प्रोग्राम अटेंड करायचो, कुठल्या तरी इव्हेंटचे फोटोग्राफी करायचो आणि कमर्शियल टेबल टॉप वगैरे. कला शिक्षक म्हणून सुद्धा मी काम केलं आणि ते करताना मी बऱ्याच ठिकाणी गणित हा विषयसुद्धा शिकवलेला आहे, कारण गणित हा विषय माझा आवडता विषय. गणित हा विषयसुद्धा एक माझा आवडता विषय. तो कसा आवडता झाला त्याबद्दल मी एका व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करेन. पण गणित आणि चित्रकला हे दोन विषय मी शिकवायचो. कला शिक्षक म्हणून बऱ्याच शाळांमधून मी काम केलं 2-2, 3-3 वर्ष. इंटिरियर डिझायनर म्हणून नंतर मी काम करायला लागलो. म्हणजे कला शिक्षक होतो त्याचवेळी मी इंटिरियर डिझायनर आणि डेकोरेशन म्हणून काम करायला सुरुवात करू, म्हणजे आर्किटेक्चर व्हायच्या अगोदर. त्यामुळे माझा सुरुवात ह्या रिअल इस्टेटमध्ये एक इंटिरियर डिझायनिंग अँड डेकोरेटर म्हणून झाला. मी डिझायनर आहे आणि डेकोरेशन करूनसुद्धा देतो, अंतर्गत सजावट. अगदी हॉटेलपासून, घरापासून, दुकानापासून अशा बऱ्याचशा हे वास्तूंची मी अंतर्गत सजावट केलेली आहे. 2004मध्ये ती मी कामं बंद केली होती डेव्हलपिंगमध्ये उतरल्यानंतर. पण कोरोनामध्ये जे काय माझ्यावरती एक आघात बसला, फायनान्शियल कामं बंद पडली आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागले. जर त्यावेळी मी इंटिरियरची कामं करत असतो, अंतर्गत सजावटीची कामं, तर कदाचित त्याचे परिणाम मला भोगावे लागले नसते. म्हणून मी परत 2021पासून या कामाला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, ही झाली माझी ओळख आणि ही झाली शंका निरसन. मित्रांनो, आणखीन मी कार्य करतो आहे ते म्हणजे वास्तुशास्त्र कन्सल्टंट, इंटेरियर डिझायनिंग डेकोरेटर आणि वास्तुशास्त्र कन्सल्टंट म्हणून. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राकडे मी जो वळलो त्याला कारण माझी बहीण आहे आणि त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. मागे एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. मी ज्योतिषशास्त्राकडे का वळलो आहे त्याबद्दल आता मी जास्त डिटेलमध्ये बोलणार नाही. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याचाही अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, हे सर्व अभ्यास करताना मी 4 वेद आहेत, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद यांचाही अभ्यास केला आहे. 18 पुराणं, 6 शास्त्र, उपनिषद ह्या सर्वांचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो. त्यामुळे फक्त कुठेतरी ज्योतिषशास्त्र म्हणून क्लास करून मी ज्योतिषी झालेलो नाही आहे. म्हणून मी ह्या ज्योतिषशास्त्राला काय म्हणतो, खगोलशास्त्र आणि मानसशास्त्राचा हा बेस आहे. आता माझा अभ्यास किती अगाध आहे हे मी तुम्हाला माझ्या कार्यातून प्रूव्ह करू शकेन. तुमच्या प्रश्नाला तुम्हाला मी सल्ला देऊन, तुम्ही जर माझ्याकडे सल्ला घ्यायला आलात वास्तुशास्त्रावरती किंवा ज्योतिषशास्त्रावरती, तर मी तुम्हाला तो सल्ला देऊन माझं ज्ञान आहे ते मी प्रूव्ह करू शकेन. तुम्हाला माझ्या ज्ञानाची मी प्रचिती देऊ शकेन.
असो, तरीसुद्धा मित्रांनो अजूनही मी परिपूर्ण नाही आहे. ह्या स्टेजला सुद्धा मी परिपूर्ण नाही आहे. कारण ज्ञान हे अगाध आहे. ज्ञान हे अगाध आहे. जेवढं शिकायला जाऊ तेवढं कमी आहे. मी आजही परिपूर्ण नाही आहे. मला असं वाटत नाही की मी ह्या एका जन्मात हे ज्ञान, जे काय ज्ञान मी मिळवलं आहे ते परिपूर्ण करू शकेन असं मला तरी आज तरी वाटत नाही आहे. मित्रांनो, हा झाला माझ्या वैयक्तिक आयुष्यातील माझ्या कार्याबद्दल माहिती. आणखीन मी एक काम करतो आहे मित्रांनो, समाजासाठी 1997 पासून कोकणावरती मी काम करत होतो. समाजसेवक मी म्हणणार नाही स्वतःला. समाजातील जे अडलेले नडलेले आहेत, जे गोरगरीब आहेत, जे पीडित आहेत, अशा लोकांना मी सहकार्य करतो आहे. मदतसुद्धा म्हणणार नाही. कारण मदत म्हणाले की आपण म्हणतो मी मदत केली आहे म्हणजे मला सुद्धा मदतीची अपेक्षा असणार समोरच्याकडून. मदत हा शब्द वापरला तर मी जर एखाद्याला मदत केली तर मलाही एक समोरच्याकडून मदतीची अपेक्षा असणार. म्हणून याला मी सहकार्य म्हणतो. सहकार्य केलं, एखाद्याला सहकार्य केलं, नेकी करो और दरिया में डालो. मी त्याच्याकडून अपेक्षा करत नाही की त्यानेही मला मदत करावी. मित्रांनो, असं मी सोशल वर्क, समाजसेवा असं म्हणायलाही हरकत नाही. या माझ्या कार्याला 1997 पासून करतो आहे. युवकांसाठी करतो आहे. कोकणामधून सुरुवात केलेली आता पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा मी करतो आहे. कोकण सोडून सुद्धा बाहेर काम करतो आहे. ज्यांना माहिती आहे ते माझ्याकडे येतात, माझ्याकडून सहकार्य घेतात, माझ्याकडून सल्ला घेतात. मी एक सल्लागार म्हणून सुद्धा काम करतो आहे. फायनान्स सेक्टरमध्ये सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच आहे मी. मित्रांनो, हा व्हिडिओ बघायच्या अगोदर तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला त्याची पूर्ण लिंक लागेल. म्हणजे तो पूर्ण विषय समजून येईल. हा जर व्हिडिओ तुम्ही बघायला आला असाल डायरेक्ट, तर पहिला मागचा व्हिडिओसुद्धा बघा. याच्या पूर्वीचा भाग बघा. पहिला भाग बघा, नंतर दुसऱ्या भागाकडे या. मित्रांनो, हे माझं कार्य आहे सल्लागार म्हणून. आणि एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला की तुम्ही ग्रामपंचायत ते केंद्र सरकार असा विषय केला आहे. त्या विषयाचा संदर्भ काय तुम्हाला सांगतो मित्रांनो. ग्रामपंचायत ते केंद्र सरकार हे नगर विकासाच्या अंडर येतात. नगर विकास किंवा ग्राम विकास ह्या विभागाच्या, ह्या क्षेत्राच्या ह्याच्यावर येतात, अंतर्गत येतात. ग्रामपंचायतमधून गावाचा विकास केला जातो आणि नगरपालिका ह्या एका ह्याच्यातून शहराचा विकास केला जातो. मग नगर विकास हा एक विभाग आहे आणि या विभागामध्ये येणारे जे पोट विभाग आहेत ते कोणते? महानगरपालिका, म्हाडा, BMC, MMRD, PWD, SRA वगैरे वगैरे या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे. या क्षेत्रातल्या जे काय हे जे विभाग आहेत, हे जे कार्यालये आहेत, सरकारी कार्यालये, याच्याशी माझा चांगला संबंध आहे. तिथल्या प्रशासनाबरोबर माझं चांगलं मैत्री संबंध आहेत. त्यामुळे मी एक गोष्ट केलेलं की ग्रामपंचायत ते केंद्र सरकार, अगदी केंद्र सरकारपर्यंत माझे चांगलं काय आहे, एक मैत्रीपूर्ण माझं त्यांच्याशी रिलेशन आहे, संबंध आहेत. त्यामुळे मी तुम्हाला या सरकारी सेक्टरमध्ये, गव्हर्मेंट सेक्टरमध्ये, सरकारी खात्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मदत, सहकार्य करू शकेन. कशा संदर्भात? तर रिअल एस्टेट संदर्भात. लक्षात घ्या, विविध त्याच्यात भागसुद्धा येतात. मी रिअल इस्टेटचं बोलतो आहे. मी जमीन जुमल्याबद्दल बोलतो आहे. जमीन जुमल्याबद्दल, रिअल इस्टेटबद्दल तुमचं काय काम असेल तर तुम्ही माझ्याकडे घेऊन येऊ शकता. मी सल्लाही देईन, तुम्हाला मार्गदर्शनही करेन, तुम्हाला मदतही करेन, तुम्हाला सहकार्यही करेन.
मित्रांनो, त्याच प्रकारे मी काय म्हणालो, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याबद्दल आपण पुढच्या भागात बोलू. मित्रांनो, आता आपण गोष्टीकडे वळूया. कारण ही जे मी काय विषय मांडतोय तुमच्याकडे, ते एका भागामध्ये 2 भागामध्ये होणारे नाही आहेत. म्हणून आपण तिसऱ्या भागाकडे जाऊ आणि राहिलेला विषय तिसऱ्या भागामध्ये घेऊ. आता आपण गोष्टीकडे वळूया. मित्रांनो, आपण गोष्ट कुठे सोडली होती, तर जो संजय होता, जो मानसिक त्याची अवस्था ढासळली होती, जो मनोरुग्ण झाला होता असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या मनावरचं नियंत्रण सुटलं होतं. तो काय वागत होता, कसं वागत होता ते त्यालाच त्याचं माहीत नव्हतं. आणि परत तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करता. त्यामुळे तिथे अंधश्रद्धा येतच नाही, बाबा बुवा वगैरे ह्या गोष्टी येतच नाही, ज्योतिष वगैरे ह्या गोष्टी येतच नाही. कारण ह्या लोकांना ह्या गोष्टीबद्दल काय आहे, एक चीड आहे, एक घृणा आहे. मित्रांनो, घृणा आणि चीड असणे उपयोगाची नाही आहे. द्वेष करणे उपयोगाचं नाही आहे. तुम्ही त्याचा विरोध करू शकता, जर ते चुकीचं असेल तर विरोध करू शकता, पण त्या गोष्टीचा द्वेष करू शकत नाही, घृणा करू शकत नाही. त्याची जाणीव करून घेणं गरजेचं आहे. त्याची माहिती मिळवून घेणे गरजेचं आहे. नक्की काय चाललं आहे. मित्रांनो, मी चमत्काराला मानत नाही. माझ्या वैयक्तिक माझे जे विचार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. एखादा चमत्कार म्हणजे आपण म्हणतो स्वामी समर्थांनी चमत्कार केला, साईबाबांनी चमत्कार केला, भगवान श्रीकृष्णांनी चमत्कार केला. मित्रांनो, चमत्कार ही गोष्टच मुळात नाही आहे. चमत्कार ही गोष्टच अस्तित्वात नाही आहे. हे सगळं विज्ञान आहे आणि विज्ञानावरती आधारित ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. त्याला म्हणतात योगशक्ती. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्याच्यावर आपण एक सविस्तर विषय घेऊ. तर माझा म्हणण्याचा उद्देश तुम्हाला लक्षात आलाच असेल. हे जाणून घेणं गरजेचं आहे. फक्त अंधश्रद्धा म्हणून एकाचा द्वेष करणं, एखाद्याला विरोध करणं, एखाद्याला शिव्यागाळ करणं हे चुकीचं आहे. ते संदर्भ काय आहे, त्याचा उद्देश काय, उद्दिष्ट काय हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, आपण त्या संजयची गोष्ट घेतलेली आहे. आता हा जो संजय भ्रमित झालेला, मानसिकदृष्ट्या त्याचं असंतुलित झालेला, मनावरचा ताबा सुटलेली अशी व्यक्ती, ज्यावेळी त्याला भेटायला तो आशिष आला, ज्यांनी त्याला आमंत्रित केलं होतं त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता म्हणून, त्याने जे तिथे जाऊन करून आला, अंधश्रद्धा निर्मूलन करून आला, त्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर त्याला आमंत्रित केलं होतं त्याने आपल्या गावात एका कार्यक्रमामध्ये, घरच्या कार्यक्रमामध्ये. आणि तो घरच्या कार्यक्रमामधून तिथून बाहेर पडल्यानंतर गावामध्ये हिंडून आल्यानंतर तो घरी पोचल्यानंतर त्याची संजयची ही अवस्था झाली होती. असा तो आशिष, त्याला बोलवणारा त्याचा मित्र किंवा त्याच्या ओळखीचा, त्याला जेवढी ती कळलं म्हणून तो त्याला भेटायला आला होता. आणि तो घरात यायच्या अगोदरच दरवाजा बाहेरच, घरातल्यांना पण माहिती नाही तो आशिष आलाय म्हणून, हा आतून ओरडतोय, "ए आशिष, तुझीच वाट बघत होतो, आलास ना, बरं झालं, तुलाच भेटायचं होतं, ये आतमध्ये ये." आणि खळखळून हसायला लागला, "आलास ना पठ्ठ्या, ये." आशिषच्या पायाखालची वाळू सरकली, जमीन सरकली. त्यांनी दरवाजातच त्याचा आवाज ऐकला. कोणाचा? त्या संजयचा. मित्रांनो, गोष्ट सांगणारा, ही जी गोष्ट मला सांगितली त्याच गावातल्या एका विजयीने सांगितलेली आहे. आणि ही खरी नावं नाही आहेत, ही मी नामकरण केलेलं आहे. कारण तुम्हाला सांगितलेलं आहे मी की कोणालाचीही मला बदनामी नाही करायची. आणि त्यांनी मलाही विनंती करून सांगितलं आहे कोणाचा नामोल्लेख करू नका म्हणून, विजयीने. म्हणून कोणाचाही नामोल्लेख
म्हणजे रिअल नामोल्लेख मी करत नाही आहे वास्तवातला. मित्रांनो, संजयने त्याला आमंत्रित केलं, ये घरात ये. घाबरत घाबरत तो आशिष घरात प्रवेश करता झाला. घरात गेला. समोर हा बसलाय आणि त्याचं उग्र रूप बघून आशिषच्या पायाखालची परत एकदा जमीन सरकली, त्याचं उग्र रूप बघून. कारण ज्यावेळी त्याला बोलवलं होतं एक कार्यकर्ता म्हणून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून, त्यावेळेचं स्वरूप किंवा त्याच्या घरी जो कार्यक्रम होता त्यावेळेचं स्वरूप आणि आताचं स्वरूप बघून त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक त्याला दिसला. ते भयानक स्वरूप बघून तो घाबरला. त्यांचे असे डोळे वटारलेले, केस पिंजरलेले, आविर्भाव एकदम रागात, हे सगळं बघून तो घाबरला होता. आणि त्याचं ते अगदी विद्रूप चेहरा आणि ते हास्य, विकट हास्य, हा 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 हसतोय मोठ्यानं तो. तरी सावरासावर झाली त्याची. त्या संजयची आई घरातून लगेच धावत आली. अरे संजय शांत हो. संजय नाही बोलत आहे मी, संजय नाही बोलत आहे. काय आवर, काय थांब, ह्याचीच वाट बघतोय मी. माझ्या जीवाचा अंत ह्या माणसामुळे झालेला आहे. माझ्या आयुष्याची माती ह्या माणसाने केलेली आहे, त्याचीच वाट मी बघत होतो. ये, तुझं स्वागत आहे. हे ऐकल्याबरोबर तो आशिष आणखीनच घाबरला, घामाघूम झाला. त्या परत ह्याचे संजयचे वडील धावत आलेत, त्याचे भावंड धावत आलेत, त्याच्या घरातले इतर सदस्य धावत आलेत. काय झालं नक्की? मित्रांनो, ही अवस्था त्या घराची आता झाली होती. इथून तुझ्याकडून, मग त्यांनी सांगायला सुरुवात केली वडिलांनी, तुमच्याकडून आल्यापासून एक गेल्या 10-1 दिवसा म्हणजे 10-15 दिवसापूर्वीपासून त्याची ही अवस्था झालेली आहे. म्हणजे माझ्या मते अमावास्या पौर्णिमा असेल त्यावेळी पासून त्याची ही अवस्था झालेली आहे. आम्ही सगळे वैद्यकीय उपचार करून मोकळे झालेलो आहे. कदाचित महिनाभरसुद्धा निघून गेला असेल. आता आम्हाला लक्षात पण येत नाही आहे. वडील सांगत आहेत की नक्की किती दिवस गेले आहेत. आम्हाला वर्ष लोटून गेल्यासारखं वाटायला लागलं. आम्हाला वर्ष लोटून गेल्यासारखं वाटायला लागलं त्याच्या माझ्या मुलाची ही अवस्था बघून. नक्की काय झालं आहे? आणि आमचा ह्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे. आणि परत आम्ही जर विश्वास ठेवायला गेलो तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. कारण माझी मुलगी याची बहीण ही, तिला एक आपण नाव देऊया अपर्णा, तीही या विरोधात आहे. ती ह्या गोष्टीला मानत नाही. त्यामुळे आमच्या महापित्याचं, माझ्या बायकोचं आणि माझं मरण झालेलं आहे. आम्ही कुठेतरी मानतो देवाला, देवाधर्माला मानतो. पण ह्या मुलांमुळे आम्ही ह्या गोष्टीकडे काय करतोय, दुर्लक्ष करतोय. पण शेवटी पोटचा मुलगा आहे, कुठेतरी काहीतरी बघायला पाहिजे. आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचं आहे. परत तो संजय हसायला लागला. मार्ग शोधताय काय? तुम्हाला मी बरोबर मार्ग दाखवतो. आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कार्टा. ज्यावेळी माझ्यावरती ही परिस्थिती तुम्ही आणली, ओढवली, त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट दिसली नाही का, कळली नाही का? माझी बदनामी केली, माझी नाचक्की केली, मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला तुम्ही ओळखलत नाहीत का? त्यावेळी तुम्हाला समजलं नाही का? तो संजय बोलायला लागला मोठ्याने. त्याचा आवाज ऐकून, तो आवाज ऐकिवात होता असं वाटायला लागलं त्या आशिषला. कुठेतरी आवाज ऐकलाय मी, असा तो विचार करत होता. तेवढ्यात तो परत संजय ओरडला, काय आवाज ओळखीचा आहे काय बघतोयस का? ओळखीचा आवाज वाटतोय ना? ओळख कोणाचा आवाज आहे तो? आता तुझीच परीक्षा मी घेतो. तो
आशिष संभ्रमित झाला. कोणाचा आवाज असेल, कोण हा बोलतोय? त्याला थोडीशी कुठेतरी त्याची लिंक लागली की कदाचित तीच तर व्यक्ती नसेल. हां, तर लगेच असा मनात त्याचे विचार येत आहेत. आणि हे विचार येता येता परत तो संजय बोलतोय, तीच तर व्यक्ती नाही तर तीच व्यक्ती आहे. तीच तर व्यक्ती नव्हे तर तीच व्यक्ती आहे. तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? मी गेलो म्हणजे कायमचा गेलो? नाही, धडा शिकवणं गरजेचं आहे. तुमच्यासारख्या द्वेषी लोकांचा, दुष्ट लोकांचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे. तुमच्यासारख्यांची इज्जत चव्हाट्यावर मांडण्याची गरज आहे, वेशीवर टांगण्याची गरज आहे. असा तो संजय बोलायला लागला. मित्रांनो, लक्षात घ्या, बरोबर तू बोलतोयस, तू मला ओळखलंयस, माझं नाव घे, माझी ओळख करून दे यांना. पण तुला मी सहजासहजी सोडत नाही, तुला सुद्धा सोडत नाही आणि या संजयला सुद्धा सोडत नाही मी. तुम्हाला माझ्या आयुष्याची व्याजासकट परतफेड करावी लागणार. माझं आयुष्य जे गेलं आहे, बर्बाद झालं आहे, नामशेष केलं आहे तुम्ही, त्याची परतफेड तुम्हाला करावी लागणार व्याजासकट. आणि मी ती करून घेणार. मुद्दल नव्हे तर व्याजसुद्धा मी घेणार. आणि परत तो विकट हास्य करायला लागला. हा 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 हा. कोण? संजय. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि आशिषने पुरतं ओळखलं होतं की व्यक्ती कोण आहे. मित्रांनो, आपण ह्याच्या पुढची गोष्ट पुढच्या भागामध्ये घेऊ. कारण व्हिडिओची कालावधी वाढत जाईल, जी मला विनंती केली आहे माझ्या श्रोत्यांनी. आणि माझ्या वैयक्तिक विषयाबद्दल सुद्धा आणखीन थोडीफार मला माहिती तुम्हाला सांगायची आहे. तिसऱ्या भागामध्ये कदाचित नव्हे तर 100% हे दोन्ही गोष्ट आणि माझा वैयक्तिक विषय पूर्ण होईल. मित्रांनो, लक्षात आलं का तुम्हाला? अतिविश्वास, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या गोष्टीमुळे आपण स्वतःचं आणि इतरांचंही आयुष्य बर्बाद करतो. तर ह्या षड विकारांवरती आपल्याला काबू ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावर संयम ठेवणं गरजेचं आहे. ते मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती लगाम बांधण्याची गरजेचं आहे. आणि हीच नेमकी गोष्ट ह्या गोष्टीमध्ये येते आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, सनातनी वास्तव हे जे मी शृंखला आणली आहे त्याच्या मागचं कारण काय आहे? सनातन हे विज्ञान आहे. सनातनचा बेस हा विज्ञानाचा बेस आहे. त्यामुळे सनातन कुठल्याही युगात संपुष्टात येणार नाही. ह्याच युगात नव्हे तर कुठल्याही युगात. मित्रांनो, लक्षात आलं तसे आपल्याला. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.